मुरलीधर मोहोळ हे सध्या पोहोचल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि एकीकडे आता हॉटेलमधनं राहुल गांधी रवाना झालेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी हे कार्यक्रमस्थळी दाखल होतील। कार्यक्रमस्थळी आता त्यांची प्रतीक्षा आहे। विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कधी एकदा राहुल गांधी यांची भेट होते, त्यांची झलक पाहायला मिळते। यासाठी आपल्याला विद्यार्थी देखील उत्सुक असलेले पाहायला मिळालेले होते। विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। राहुल गांधी यांच्यासोबत आपल्याला संवाद साधण्याची आज संधी मिळणार आहे, त्यांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे। यासाठी आपल्याला एक प्रकारचा उत्साह जेनझी विद्यार्थ्यांमध्ये आज पाहायला मिळतो आहे आणि राहुल गांधी आज नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण आजच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरच काल संध्याकाळी पुण्यामध्ये काँग्रेस आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा राडा झालेला होता, बाचाबाची झालेली होती। एक मोठं राजकारण देखील त्यावरून आरोप प्रत्यारोपाचं रंगलेलं आपण बघितलेलं होतं। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतोय। हा कार्यक्रम होण्याच्या आधीच खरं तर चर्चेत आलेला होता, त्यामुळे आता राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे अर्थातच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर राहुल गांधी यांच्या या कार्यक्रमाला प्रत्युत्तर म्हणून पुण्यात भाजपनं देखील वंदे मातरम या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य या घडीची लाईव्ह आपण पाहतोय। राहुल गांधी यांची प्रतीक्षा आहे। राहुल गांधी यांची एक झलक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये, मोबाईल फोनमध्ये कैद करण्यासाठी आपण पाहतोय। तरुणांमध्ये झालेली ही गर्दी आहे, व्यासपीठाच्या जवळची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी इथे पोहोचतील। हॉटेलवरनं ते रवाना झालेले आहेत। अंतर फार कमी आहे, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी यांचा हा ताफा आपल्याला दिसतोय। कार्यक्रम स्थळावर सध्या दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी यांच्या गाड्यांचा, वाहनांचा हा ताफा आहे। राहुल गांधी हे आता कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्यांदा आयुष्यात कुठल्या नेत्याला हात केला मी, कधीच कुणाला नाही केला। तर राहुल गांधी येण्यापूर्वी या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आता राहुल गांधी पोहोचल्यानंतर या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांना समर्पित करत असल्याचं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आज आपण बघितलेलं आहे। काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते देखील राहुल गांधी यांच्यासोबत, त्यांच्या एकूणच ताफ्यासोबत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। तर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये। तर आपण पाहतोय राहुल गांधी सध्या पोहोचलेले आहेत। राहुल गांधी यांचं स्वागत केलं जात आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सध्या राहुल गांधी पोहोचल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करायला राहुल गांधी या ठिकाणी पोहोचल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला राहुल गांधी अभिवादन करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर आता ते कार्यक्रमस्थळी लवकरच दाखल होतील। आजच्या या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कार्यक्रमाला जाण्यापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला राहुल गांधी यांनी अभिवादन केलेलं आहे। तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। आता थोड्याच वेळात राहुल गांधी हे व्यासपीठावर दाखल होतील, कार्यक्रमस्थळी दाखल होतील। राजर्षी शाहू महाराज यांना राहुल गांधी यांच्याकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। महापुरुषांच्या प्रतिमेसमोर त्यांनी पुष्पवृष्टी देखील केलेली आहे आणि महापुरुषांना अभिवादन करून आता राहुल गांधी हे आपल्या कार्यक्रमस्थळी दाखल होतील, व्यासपीठावर दाखल होतील। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय।
पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतोय आणि त्यासाठी आता राहुल गांधी हे दाखल झालेले आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वीच त्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमाच्या पूर्वीच आता राहुल गांधी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. शाहू महाराजांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे. काँग्रेसचे अनेक नेते, वरिष्ठ नेते देखील यावेळी राहुल गांधी यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याच्या नंतर राहुल गांधी हे आपल्या कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर दाखल होतील. राहुल गांधी यांची प्रतीक्षा आहे. दुपारपासूनच खरं तर राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जेनझी, विद्यार्थी, तरुणाई ही त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. राहुल गांधी यांची आता प्रतीक्षा होती. थोड्याच वेळात पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी हे व्यासपीठावर पोहोचतील असं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे अनेक नेते, वरिष्ठ नेते देखील आपल्याला त्यांच्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच, कार्यक्रमाला व्यासपीठावर जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्याची ही महत्त्वाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यापूर्वी काँग्रेसचे अनेक नेते, वरिष्ठ नेते आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. थोड्याच वेळात आता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांना राहुल गांधी यांनी अभिवादन केलेलं आहे. त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी यांचा आता हा कार्यक्रम सुरू होतोय. या कार्यक्रमाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.